व्हिडिओमध्ये 7th स्टँडर्ड माऊली पाठ्यपुस्तकातील फर्स्ट नंबरची जी अभंगवाणी आहे ती बघणार आहोत। त्यामध्ये आपण शब्दार्थ बघणार आहोत, जे क्वेश्चन आन्सर्स आहेत ते करणार आहोत आणि त्यानंतर जो ग्रामरचा पार्ट आहे तो पण करणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला आहे विश्व। विश्वचा दुसरा शब्द येणार आहे जग आणि इंग्लिश वर्ड येणार आहे वर्ल्ड। कटीचा येणार आहे कंबर आणि इंग्लिश वर्ड येणार आहे वेस्ट। वनचे येणार आहे जंगल आणि इंग्लिश वर्ड येणार आहे फॉरेस्ट। मायचे येणार आहे आई आणि इंग्लिश वर्ड आहे मदर। पाणीचे येणार आहे जल आणि इंग्लिश वर्ड येणार आहे वॉटर। दिवंगतचे येणार आहे क्षितिज आणि इंग्लिश वर्ड येणार आहे हॉरिझन। बापचे येणार आहे बाबा आणि इंग्लिश वर्ड आहे फादर। पायचे येणार आहे पाऊल आणि इंग्लिश वर्ड येणार आहे फूट। त्यानंतर आहे मौखिक। ओरलमध्ये पहिला क्वेश्चन आहे नामदेव कोण होते? तर उत्तर आहे नामदेव विठ्ठलाचे परमभक्त व थोर संत होते। म्हणजे ते विठ्ठलाचे खूप मोठे भक्त होते आणि खूप मोठे संत सुद्धा होते। सेकंड आहे विठ्ठलाचे प्रसिद्ध देऊळ कुठे आहे? म्हणजे विठ्ठलाचे जे मंदिर आहे ते कुठे आहे? तर विठ्ठलाचं प्रसिद्ध देऊळ किंवा मंदिर हे पंढरपूर येथे आहे। विठ्ठलाच्या पत्नीचं नाव काय आहे? तर विठ्ठलाच्या पत्नीचं नाव रुक्मिणी आहे। फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे विठ्ठलाच्या देवळाजवळून कोणती नदी वाहते? म्हणजे पंढरपुरामधनं जी नदी वाहते आहे त्या नदीचं नाव काय आहे? सो विठ्ठलाच्या देवळाजवळून चंद्रभागा जी नदी वाहते तिचं नाव काय आहे? तर भीमा। चंद्रभागा म्हणजेच भीमा नदी वाहते। त्यानंतर लेखी रायटिंगवाले आहेत, एका वाक्यात उत्तरे लिहा। वन वर्डमध्ये आन्सर्स लिहायचे आहेत। पहिला आहे वाळवंटात कोण उभा आहे? सो उत्तर येणार आहे वाळवंटात विठ्ठल उभा आहे। सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे प्रभू राम कुठे उभे राहिले आहेत? तर उत्तर काय? जिथे जावे तेथे प्रभू राम उभे राहिले आहेत। असं कोणाला वाटतं? तर रामदास स्वामींना असं वाटतं की आपण जिथे जाणार आहोत तिथे प्रभू श्रीराम उभे आहेत असं त्यांना वाटतं। त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे रामदासांच्या मनाला आल्हाद कशामुळे वाटत आहे? म्हणजे त्यांच्या मनाला कशामुळे प्रसन्नता मिळते आहे? राम भक्तांच्या सानिध्यात आहे या विचाराने रामदासांच्या मनाला आल्हाद वाटत आहे। म्हणजे राम कुठे आहे? तर भक्तांच्या सानिध्यात आहे, भक्तांच्या सोबत आहे। हा विचार रामदास स्वामींच्या मनात आहे, म्हणून रामदास स्वामींना मनापासून खूप समाधान वाटत आहे आणि त्यांच्या मनाला आल्हाद म्हणजे सुख वाटत आहे। थोडक्यात उत्तरे लिहायची आहे। सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे नामदेवाने विठ्ठलाचे वर्णन कसे केले आहे? म्हणजे नामदेवांना विठ्ठल कसे दिसले आणि नामदेवांनी कशा प्रकारे आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे की विठ्ठल कसा आहे? तर नामदेव काय म्हणतात? नामदेव म्हणतात की ज्याने आपल्या अविनाशी संकल्पनेने हे विश्व निर्माण केले आहे आणि जो अनाथ जीवांचा मायबाप आहे। नामदेव काय म्हणतात? तर ज्याने अविनाशी संकल्पने म्हणजे ह्याचा कधीच विनाश होऊ शकत नाही ही संकल्पना, हा थॉट्स ठेवून ह्याने हे जे विश्व हे वर्ल्ड तयार केलेलं आहे, जो अनाथ जीवांचा मायबाप आहे। म्हणजे ज्याच्याकडे स्वतःचे आई वडील नाही आहे, ज्याचं कोणी सख्ख नाही आहे, त्यांचा कोण आहे? विठ्ठल, तर मायबाप आहे। अशा त्या परमात्म्याला पुंडलिकाने वाळवंटात आणून कमरेवर हात ठेवून विटेवर उभे राहण्यास लावले आहे। सो विठ्ठलाला कोण घेऊन आलेला आहे? तर पुंडलिक घेऊन आलेला आहे। कुठे घेऊन आलाय? तर वाळवंटात घेऊन आला आहे आणि त्याला कुठे उभा केलेला आहे? तर विटेवरती। जेव्हा आपण विठ्ठलाचं म्हणजे फोटो बघतो तेव्हा विठ्ठल एका विटेवरती कमरेवर हात ठेवून उभा राहिलेला आहे। पण तो असाच उभा राहिलेला आहे का? तर नाही, तो त्याच्या भक्तासाठी म्हणजे पुंडलिकासाठी तो कमरेवरती हात ठेवून विटेवरती वाळवंटात उभा राहिला आहे। तो अणुरेणूत भरलेला आहे। म्हणजे तो अणु म्हणजे काय? छोटा जो कण आहे आणि रेणू म्हणजे मोठ्यात मोठा जो कण आहे त्याच्यामध्ये कोण सामावलेला आहे? भरलेला आहे, तर विठ्ठल सामावलेला आहे। वेदांनी ज्याचा जयघोष केलेला आहे तो परमात्मा विटेवर पाय जोडून उभा आहे। आणि जे वेद आहेत, उपन्यास आहेत, ज्याच्यामध्ये ज्याचा जयघोष केलेला आहे, नारा केलेला आहे, असा जो परमात्मा आपला विठ्ठल आहे तो कुठे उभा राहिलेला आहे? तर विटेवर पाय जोडून उभा राहिलेला आहे। असं वर्णन कोणी केलेलं आहे? तर नामदेवांनी आपल्या विठ्ठलाचं असं वर्णन केलेलं आहे। सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे रामदास स्वामींना रामाचे दर्शन कुठे कुठे घडते? म्हणजे रामदास स्वामींना श्रीराम कुठे कुठे आहेत असं वाटतं? तर रामदासांना राम जावे तेथे आपल्याबरोबर असल्यासारखा वाटतो। म्हणजे त्यांना असं वाटतं की मी जिथं जिथं जातो तिथं तिथं माझ्यासोबत माझा राम आहे। त्याचे दर्शन हा सुखाचा क्षण आहे आणि जेव्हा जेव्हा मला त्याचं दर्शन होतं, माझ्या रामाचं दर्शन होतं, तेव्हा हा माझ्यासाठी खूप सुखाचा क्षण आहे, खूप आनंदाचा क्षण आहे, म्हणजे खूप हॅपी मोमेंट आहे।
अवघ्या भूमंडळात त्याचा वास आहे. म्हणजे हे जे भूमंडळ आहे, हे जे पूर्ण वर्ल्ड आहे, या वर्ल्डमध्ये त्याचा वास आहे. म्हणजेच काय, तर तो पूर्ण या चराचरामध्ये, ह्या विश्वात पूर्ण तो वसलेला आहे. जनी वनी गिरिकंदरी आहे, तर तो कुठे आहे, जनात आहे, वनात आहे, गिरिकंदरात आहे. तो त्रिभुवनात आहे. म्हणजे तो पूर्ण ह्या ब्रह्मांडामध्ये कुठे बसलेला आहे, सॉरी, हा राम जो आहे तो पूर्ण त्रिभुवनात म्हणजे पूर्ण ब्रह्मांडामध्ये वसलेला आहे. भक्तांच्या सानिध्यात आहे, तर तो कुठे आहे, भक्त जे आहेत भक्तांच्या सोबत आहे. त्यानंतर 3rd नंबरचा क्वेश्चन आहे, कवितेच्या ओळी पूर्ण करा. पुंडलिक डॅश डॅश ठेवून या, तर पुंडलिक तया आणिले रंगनी कटावरी पाणी ठेवून या. 2nd नंबर आहे, नामा म्हणे वेद त्या लागी बोभाय जोडोनिया पाय उभा ठाके. खंती करू ज्याची तो समागमेंची पाहता सुखाची घडी होय. अशा प्रकारे कवितेच्या ज्या ओळी आहेत, लाईन आहेत, त्या कंप्लीट करायच्या आहेत. त्यानंतर 4th नंबर, सारिखाची देवा कदा पालटेना राहे त्रिभुवना व्यापुनिया. लिंग बदलायचं आहे. मायचं येणार आहे बाप, म्हणजे याच्यामध्ये जेंडर चेंज करायचं आहे. तोचं येणार आहे ती, तो म्हणजे मुलगा, ती म्हणजे मुलगी. देवचं येणार आहे देवी. आता शब्द शुद्ध करून लिहायचं आहे. तर पहिला येणार आहे कर्ता, 2nd आहे व्यापून, 3रा आहे दिगंदासी, पाणी, खंती आणि वसे. त्यानंतर आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, माझा आवडता संत. सो ही तुम्हाला गुगलवरती पण मिळून जाईल. नाहीतर माझा जो निबंधची एक प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे निबंध मिळून जातील. आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल. जर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा कोणत्या भागातून बघत आहात. थँक्यू.